प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडं सत्या आणि मंजू आता ते पुण्याला घरी जायला निघलेले असतात पुण्यावरून, पण त्यांना आता रोडनी गाड्या भेटत नाही. ते खूप गाड्यांना हात करतात पण गाड्या थांबत नाही. सत्या मंजूला म्हणतो, वाघमारे तुमच्या अंगावर ही वर्दी आहे ना, त्यामुळे ते गाड्या थांबत नाहीये बरं का. तर आता लगेच मंजू म्हणते, तुला बघायची का वर्दीचा पॉवर काय आहे ते? तर म्हणतो की हो, दाखव ना वर्दीचं काय पॉवर आहे ते. तर आता लगेच जी मंजू आहे ती हात करत असते, पण मंजूने हात केल्यावरती गाड्या थांबत नाही. आता दोघं पण हात करतात तरी पण गाड्या थांबतच नाही. ते म्हणतात, आता काय करायचं आपण, गाड्या तर थांबतच नाहीये, तर आता काय करणार आहोत आपण? तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की सत्या, आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. अरे गाडी एक पण थांबत नाहीये खरंच. तर सत्या म्हणतो, हो ना वाघमारे, मी पण तेच म्हणतोय तुम्हाला. तर मंजू म्हणते की हो. तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती मंजू म्हणते की सत्या, आता आपण काहीतरी करूयात. तर इकडं आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांचे माणसं घरी घेऊन येतात त्या मालिनी मॅडमला, म्हणजेच तात्यासाहेबांच्या बायकोला, आणि आणल्यावरती आता मम्मी साहेब म्हणतात की एक नंबर काम केलं हा तुम्ही आमचं. खरंच आम्हाला खूप आवडलंय तुमचं काम. आता आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं मम्मी साहेब म्हणतात. तर आता लगेच जी ही असते सपना, ती विचारते, काय हो मम्मी साहेब, इथे आणलं यांना खरं, पण आता ठेवणार कुठं आहे? अहो तुम्हाला कळतं की नाही काही? तर आता मम्मी साहेब म्हणतात की आहे माझ्याकडे एक आयडिया. तर जुने एक घर असतं तिथे ते तासाहेबांच्या बायकोला ठेवतात. तिथे सपना आणि मम्मी साहेब येतात. त्यांना ते ठेवलेलं असतं. तर आता लगेच जी ही असते सपना, ती म्हणते की मला तर खूप भीव वाटतंय बाई, काही झालं तर काय करायचं मम्मी साहेब आपण? तर आता मम्मी साहेब ज्या असतात त्या म्हणतात की हे बघा, शांत व्हा, तुम्ही असं काय करताय? मम्मी साहेब म्हणतात की सपने, तू गप बसती का? सपने, तुला खरंच आहे ना काहीच कळत नाही अगं. काही गोष्टी कळून समजून घेत जा ना, का समजत नाही तुला काहीच? मम्मी साहेब तिलाच ओरडतात आणि मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सपने, आता आपण कोणाला सांगायचं नाही यातलं काही. कुणाला सांगू नको, जयदेला पण सांगू नकोस. तर ते म्हणते की नाही सांगणार मी जयदीपला. तर आता म्हणतात की हो. तर आता इकडं लगेच मंजू आणि सत्या, आता सत्या म्हणतो असतो, वाघमारे आता आपण काय करणार आहोत? मंजू म्हणते की सत्या, आता आपण घरी जाऊयात, घरच्या दिशेने जाऊयात, कारण की घरचे आपल्याला बघत असतील, घरचे आपल्याला शोधत असतील. आपण आता नंतर मालिनी मॅडमला बघूयात असं म्हणतात. आणि सत्या आणि मंजू आता एक ट्रॅक्टर भेटतं आणि त्या ट्रॅक्टरला मागं टॉर्ली असते. तर टॉर्लीमध्ये सत्या आणि मंजू बसतात. सत्या वडापाव घेतो, दोघं वडापाव खातात. मंजूला ठसका लागतो, सत्या पाण्याची बॉटल आणतो, मंजूला पाण्याची बॉटल देतो, पाणी पिते मंजू. तिला खूप ठसका लागतो, तिखट लागतं. सत्या म्हणतो, वाघमारे हळूच. आणि आता ते दोघे जण पुन्हा आता त्या ट्रॅक्टरमध्ये बसून एन्जॉय करत चाललेले असतात. तर आता सकाळ होते, पण तरी पण मंजू त्या टॉर्लीवरती झोपलेली असते. आणि टॉर्लीवर झोपलेली असते, तर आता ती सत्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपेल असते. तेवढ्यात त्या ड्रायव्हर येतो आणि म्हणतो की साहेब, झोप झाली का नाही? अहो मला काम आहे, पुढं कारखान्यात लावायचे, मला कारखान्यातून खूप फोन येत आहेत. तर आता लगेच म्हणतात की हो का? तर सत्या म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला दुसऱ्या टॉर्लीचं काम करतो, त्यामुळं तुम्ही आता ही टॉर्ली अशीच सोडून द्या ना आम्हाला, दुसरी टॉर्ली घेऊन जा तुम्ही. आणि तो बलमाला म्हणतो, बलमा एक काम कर, लवकरात लवकर एक टॉर्ली ट्रॅक्टर पाहे. तर तो म्हणतो की प्रश्न विचारू नको, लवकर बघ. तर बलमा म्हणतो ठीक आहे, आणि बलमा ते बघायला लागतो. तर इकडं आता लगेच सत्या आणि मंजू मंजू जी असते ती झोपलेली असते सत्याच्या डोकर खांद्यावर. तर आता सत्या उठतो आणि मंजू उठते आणि सत्या झोपलेला असतो. मंजू म्हणते, सत्या अजून झोपलेला आहे, आणि मंजू सत्याकडे बघत राहते. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या आता इकडं खूप डान्स करत असतात, नाचत असतात. आणि आता सपनी म्हणतात, काय गं सपने, काय नुसती खात बसली? तर सपना म्हणते, अहो मम्मी साहेब, तुम्हाला नाही माहिती मला किती भूक लागली आहे ते. तुम्हाला काय सांगू, आता इतकी भूक लागली आहे ना मला, का बस मला माझ्या पोटात कावळे ओरडत सुटले. तर मम्मी साहेब म्हणतात की हो, मला इतका आनंद झालाय ना, आज तुला सांगू शकत नाही. किती आनंद आनंद झालाय मला, सांगू कुणाला, असं ती मम्मी साहेब म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.